मंगला 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 मंगल बकरी 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 वाला. आता मी तो बसला चिची खालता आणि झोपी लागते पण घ्या. आणि पण असा चमचम का दिसून आले हा गाईस, तुम्ही पाहू शकता पण कसा चमचम दिसून आले हा. आणि उन्हामध्ये घातल्या म्हणजे असं चमकत असून तेलासारख्या. तर नमस्कार मंडळी, सगळं आमच्या हवा लागून दोस्तों कसं तुम्ही सर्व ठीक आहे मस्त असून दोस्तों. तर आजच्या ब्लॉग सुरुवात घेऊन करता ना. आता टाइम झाला आहे सकाळचे, वाजून आले आहे 7:30 गाईस. आता दाढी करून घेतो ना, दाढी नाही अशी कल्ली करून घेतो म्हटलं, गोलाई आले ते करून घेतो म्हटलं. आणि जी दाढी वाढी आहे ते घरीच करतो ना. आता असं म्हणून आलं का दाढी वाढवा थोडीशी, एवढी त्यासाठी एवढी कसे बिलकुल विलियन सारखे ट्राय करीन. आता फाईन मन झालं तर वाढीन, नाही तर अगर खाजवायला लागली दाढी पुरी काढून टाकीन. आता मी चाललो गावाच्या दुकानात. आज त्यानं खुल्लं दुकान, कारण की आज तो शायद 10 वाजता झाला असं याचं, नाही तर नाही चालला असं. नाही तर मग तो बी कामाला जाते का नाही म्हणून नाही, तो कधी कधी खुलते कधी कधी खुलत नाही. आणि तसं सॉसन जातो म्हटलं, सॉसले लई महाग आहे. 70 रुपये घेते वाटीची, 70 रुपये आणि 50 रुपये दाढीचे. काही नाही, बस असं हलकीशी अशी खीर मारायची आणि बस असं मिशी चेक करायची. आता हलकी बारीक करायची, 50 रुपये. इथं 2 रुपये काम बघून जाते. आता मी चाललो थोडंसं. आता मंडळी, आता मी गोलाई मारून आलो. एक कल्ली थोडं वाढली होती का नाही, मस्त बारीक करून घेतले. आणि आता घरी येऊन सनी येऊन घ्या, मी चली शेप मारून घेतला आहे. थोडंसं केस काढून घेतले, इथं असं खीर मारून घेतली. छान दाढी जमली का गाईस, एक नंबरमध्ये. कारण मी सांगत होता कसा वाटणार, एक नंबर सिंपल लुक बापू. आणि आता टाईम उडाला सकाळचे, वाजून राहिले आहे मंडळी 8:30. आणि आता लागली आहे भूक जोरानं. त्याच्या जेवणाचा मेनू आहे चून आणि पोळ्या, बिलकुल साधं जेवण आहे. तर मंडळी, आता मी अंगपाय तुमच्या रेडी झालो. मी आता माझी ड्युटी आज 4 घंटे पहिले आहे आणि 4 घंटे संध्याकाळची आहे. कारण की एक सोबती लग्न चाललं आहे, तर त्याच्या जागी मी करणार आहे. एकमेकाची गरज तर भागून पडतो असतो. तर आता मी घरी आहे ना. आणि मग आई चालली आहे सावनेरला, तिला शॉपिंग वॉपिंग करायची आहे सावनेरला थोडीशी. अजून काही घ्यायचं आहे म्हणजे पता नाही. ते मम्मी संग चालली आहे बसनं, ते मी सोडून नेले सवसरले है ना ताई. हां, आणि तयारी केल्याच्या बाद तिला ऑर्डर काम आलं. कोणतं साड्याशी, मतलब का म्हणते याले गोट का पिको फॉल ना, गोट मारायचे आमच्या साड्या. आणि बिलकुल नवीनच साड्या आहे. आणि ह्या एकाच कलरच्या कोण घेतल्या साड्या, एकाच कलरची आहे. आणि पण असा चमचम का दिसून आले हा गाईस, तुम्ही पाहू शकता पण कसा चमचम दिसून आले हा. आणि उन्हामध्ये घातल्या म्हणजे असं चमकत असून तेलासारख्या चकचक आहे ना. आणि याची ह्या साडीची स्टिकर इथं कोण लावलं तू ना, असं स्टिकर नाही लावा लागत, खराब होते, पेंट उखडते बाई. ऐकत जा माझं वालं. एकाच कलरच्या 2 साड्या, टाईम होत आहे पण घ्या. आता वाजून आले आहे हो 9 वाजून 40 मिनिट होऊन गेले आहे. तर मावल्या आता येऊन जाईन 10 वाजता. कारण किती गेली होती 7 वाजता, 7 ते 10, नाही तर 8 ते 11 जाते. 7 ते 10 नाही तर 8 ते 11 जाते. म्हणून आज थोडं काम आहे म्हणून 7 ते 10 गेली. आणि तपन बी लगेच होते, काहून की बहुत हार्ड तपन वाहला आहे गाईस. कापून राहिली ही साडी, काहून पीस काढ लागते का. हां, साईडवालं हे मतलब पीस हे जम्परचं. अच्छा, असं आहे का. मतलब साडीमध्ये येते पुरे एकखट्टे, अलग अलग नाही आहेत. ही साडी घेऊ. हां ठीक आहे, घे 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 ठीक आहे. आणि मंडळी, दाढी केली होती का नाही घरी, आणि दाढी तो गोलाई केली का नाही दुकानामध्ये, पुरे केस अंगावर होऊन गेले होते. आणि असे रुते ते अंगा झाले म्हणजे रुतते केस. तर पण घ्या अंगपाय धुतलं चांगलं वाटतं थोडंसं. या खालतं कोण टाकल्या साड्या, खालतं टाकली म्हणजे खराब होती साडी. तुला समजत नाही का काही, टाईमने तर खराब तर बोमलं नाही का. ती तिला आजच घालून जायचं असेल तर मग कसं करशील तू. घरी घालायचं आहे. अरे मला वाटलं बाहेर घालायचं आहे बा. तर मंडळी, मी आजवाला आहे कामावर 11 वाजतापासून तर 3 वाजेपर्यंत आहे. मग थोडं मला कामं सवसरले, मार्केटले जायचं आहे ना. आईले आणि सिस्टरले पण आणायला जायचं, कारण की ते सावनेला गेले आहे थोडं कामाबद्दल. तर ती येईन तर त्याला न्यायला जायला लागेल, कारण की सहसनुसार आणि मग गावापर्यंत कोणी लिफ्ट या ऑटो चालते, पण लिफ्ट भेटत नाही. बहुत टाईम लागते, 2-2 4-4 घंटे लागते आहे ना. यस असं होत असतं. आता मी सोबतच जागी आलो आहे, सोबती गेला आहे लग्नामध्ये. आज ह्या दोस्त एका ताईचे लग्न, गावात ताईचे लग्न आहे आज तिकडला. तो गेला 11 वाजतापासून लग्नाला जिंग म्हणे, तर गेला तो. तर मी त्याच्या जागी आलो 4 घंट्यासाठी.
मी 3 वाजेपर्यंत राहीन. मग 3 वाजतापर्यंत मी सौसरले जाईन, थोडंसं काम आहे तर मग तो 3 ते 7पर्यंत राहीन. त्याच्या बाद मग माय ड्युटी राहीन. कारण की रातच्यानी थोडंसं चांगलं वाटते, थंडा माहोल होऊन जाते, मतलब जे तपन आहे का नाही थोडं कम होऊन जाते आणि काम बी करू शकते त्या टायमामध्ये. आता मी तो बसलो चिची खालतं आणि इथे घेऊ बी लागते. पण घ्या खालतून सगळी चीज जी आहे का नाही हे खालतून आणि उदरीनं पार खाऊन टाकला आहे. ते कॅना बी आहे पाणी प्यासाठी. कधी कधी ह्या कॅनामध्ये पाणी बी नाही राहत, सगळं खतम होऊन जाते. मग मी आता लंच टाईम झाला होता तर जेवण गेलं, डब्बा आणला इथं, जेवण झालं तर बाकी भूक लागून तेव्हा करून घेईन. आता थोडंसं काम करूच नाही, इथं बसलो आराम चालू आहे थोडं चिची खालतं. आणि एक सोबते मावला जो ट्रॅक्टर चालवायची कोशिश करून राहिला, चालता किती का रे? बसलाय का फक्त? ह्या वावरात गेला, आता वावरातून आला इथं, आता बसला थोडंसं. तर मंडळी हे पाहून घ्या, याच्या खालतं नाही का उदरीनं पार खाऊन टाकली आहे. त्यातून नाही का गोम बारीक बारीक किडे वगैरे निघते. वांग्याचे झाड पार तोडतार केले एखाद्यामध्ये. ते तिखट बी आहे. हे वानेर जे येते का नाही त्याच्याने हे तोडतार करून ठेवलं आहे, कारण की वानेर वावरात येते, भिमुंगी खाते. मग ह्या साईडला भिमुंग लावला आहे, भिमुंग खाते तर परेशान बी करते थोडी बुत. झाडं वगैरे तोडाकून ठेवलं आहे. आणि त्या ट्रॅक्टर लावून ठेवला, उभा केला ट्रॅक्टर, कारण की आता मतलब काम झालं त्याच्यावाला. आता इथं उभी करून दिलं सावलीमध्ये. बादमध्ये अजून नाही शाळेत कोण्या कामाले, काड्या वगैरे डोहरण्यासाठी. काऊन बाई ज्यांना घरी का भूक लागली समजा. हां 3 वाजता 3-4 वाजता जाईन वावरात. 3 वाजता. हां पाय घरी मोबाईल यूज करायला नाही भेटत आणि इथं वरतून 5G भेटते. तर मग घ्या सोबती इथंच बसला आहे 5G घेऊन सयाने. 4G आहे का? हां वा वा वा. तर मग मापासून वायफाय घेऊन घ्यायचो, मावला 5G आहे, चालून घ्यायचो. सांगतो तुझी स्टोरी एकदम क्लिअर आणि बस काही नाही. हां त्याला इथं खिला फसवला. हां त्या टायराच्या तिथून सयाने. हां तिथून. हां आणि तिकडला चक्का हव्यात ठेवला. हां 3 चक्काच्या भारावर ट्रॅक्टर उभं होतं. हां त्यानं खोलला आणि पंचर बनवायला नेला. तसंच ठेवलं. हां सही मध्ये नाही जेक लावला नाही काही. मग त्याने मग खिला कुठं मारला होता पण? आ जाइएगा इस यहाँ पे हम दिखाते हैं आपको. आ जाइए नीचे. ये इधर यहाँ पे उसने खिला फंसाया था. यहाँ पे खिला रखा था उसने. केवढा खिला होता? बस इतना वो नहीं क्या अपना ट्रॉली कनेक्ट करता है. हां थोला खिला आहे का? यस. अच्छा म्हणजे त्याला 1 किलो काट्यावर ठेवलं लटकू. हां तसं म्हणलं भाऊ मित्रा. हे काल खराब झालं तर हे नवीन टाकलं असन है ना? ते खराब झालं तर नवीन टाकलं असन. हे डिओ माउंटेन ड्यू. डर के आगे जीत आहे, डर के आगे जीत है. तर गाईस तुम्ही सांगा का मी ट्रॅक्टर चालू शकता का नाही म्हणून सयानी. एक वेळेस मी चालवलं होतं वावरामध्ये मक्का पेरला होता, तर मक्क्याचे भुट्टे भरले ट्रॉलीमध्ये. हां आणि मग मी सिद्ध घेऊन पडला होतो दुसऱ्या रस्त्यानं. रस्ता दुसरी होती घेऊन पडलो दुसऱ्या रस्त्यानं गडबड. आणि मग घरचे जोरशी घुमले. ड्रायव्हर ना होता तर चाबी होते आपल्या हातात. मग घुमवला असा कुठे गेला. हां घुमवली दुसऱ्याने गरकन घेऊन पडलो होतो. मंगला 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 मंगल. तर आता मंगल भाऊ आला आहे टँकर न्यासाठी पाणी भरून सयानी वावरात नाही कुठे नेतात माहीत नाही. बकरी 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 वाला. मस्त घाटूर घातलं तुम्ही गड्यात बकरीच्या. कोण दिलं तुला ते घाटूर? ते बापू कोण दिलं? मी मतलब कोणा पप्पानं आई ना पप्पानं का वावरात गेलता? मस्त वाजते बकरीसारखा. तो बकरी ह्याच्या कोंडीमध्ये गेला तर दिसते नाही. बकरीचे म्हणून आहे, बकरीचे पिलूचे म्हणून आहे ना. बकरीचे पिलू बकरीचे पिलू. तर मंडळी मा घरी आला लहानसे हे बकरीचे पिल्लू. वाजे वाजे करता वाजे वाजे ना. अरे लागते ते छाती लागते. राहू दे काढते काढ दे. काढ. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकाच भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय गाईस. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओच्या खालतं कमेंट जरूर करायचं असतं. कीप सपोर्टिंग गाईस.